या ठिकाणी सर्वांनी मला मदत केली. विनोद गवळी पासून एरगे सरांपर्यंत या महाराष्ट्राचे सर्वांना तर प्रत्येकाचं नाव घेता येणार नाही. महिला भगिनी आहे त्यांनी सुद्धा मदत केली. त्या सिनियर पॉलिसी असताना न्यायाचा काही संबंध असताना सुद्धा त्यांनी हिरारीने भाग घेतला. त्याबद्दल त्यांचा आभार व्यक्त करतो. माझ्या पत्नीचे आभार मानतो. मला वाटते घरी जावं हाजरी मिळत असतात पण खरोखर इथे असलेल्या कारणात मला कधी जाणीव असू दुःख असं सुख असं दुःख असं काही असो न्याय मंडळात 3 दिवस येऊन बसतो काही सामान नव्हता तिचा मला माझ्या पण आपण नवरा आहे कुठेतरी पुढे काही चुकत असेल तर टेकून आला पाहिजे बायको जाय का तिचा सुद्धा मी आभारी आहे. त्याचबरोबर देशमुख सर त्यांनी ज्या वेळेस सांगितलं असं करायला लागतं सर ते असं करा कसं बसवायचं तुम्ही ठरवा. पैसा वाचला नाही पाहिजे पण महागावर बसला नाही पाहिजे. तुम्ही जरा काय त्याच्यासमोर सर्वांनी सांगून राहिलं. त्यांनी हो सर त्यांनी पापा घ्या तेनच करा तेनच कसं बसवायचं बसवा. का थोडंसं त्यांना विचार माझ्या मागे नाही माणसं भेटत सर्वात मोठा प्रॉब्लेम लेबर प्रॉब्लेम निंदाचं आहे तर काय करायचं. एमपीने सांगला दुसऱ्याची पाय द्या विचारणार नाही की त्या मजुराने काय रोजगार काय किंवा धनू त्याला धनू ओके केलं एवढं बिल देऊन द्या. बिल द्यायच्या आधी सुद्धा घेऊन देऊन टाकायचं मजुरी दिले बरं ते पैसे नाही पाहिजे म्हणून त्या घेत मध्ये अशा स्वरूपाचा ही करण्यासाठी काही संबंध नाही. रिटायर झाला घरी गेला अनेक रिटायर झाला घरी गेले नाही गेले कोणी नाही पाहिलं पाहिजे. मला कधी कधी वाटते की त्यांना फोन करून बघायला की काम करत नाही आपलं फोन करून अशा स्वरूपात केलं. वामनराव अनेक काय ठेका अनेक पण ते झालं का दुसरा अर्धा घंटा वामनराव कसं नाही त्याचं कारण असं आहे तुम्ही चुकले ना चुकले तुम्हाला नाही बोलवलं तुम्हाला म्हणून आपण काय म्हणजे हे पाहिजे. अनेकांसोबत मी काम केलं शिकवत आहे बरंच सर आहे अनेक लोक काय माझा विद्यार्थी एक माने त्यांना माहिती आहे मी कसा होतो विद्यार्थी अध्यापक असताना विद्यार्थी होता कसा होता त्यांना माहिती काय मागवलं पण या लोकांचं प्रेम आहे काय भोंगीने रागवलं दिलीपने रागवलं तर त्याच्या मागचं कारण काय होतं काय घरचं काम सांगतो कोणाला सांगा बसणार कुठे सांगा त्यांच्या घरचं काम सांगितलं अनेक वेळा अशोक चौकावर थांब नाही जाऊ दे कारण 8 दिवसांनी गेला होता ना गाड तुम्ही सर्वात नाही घरचं काम करायचं. शेतकऱ्यांना बोल आहे शेतीगिरी आहे पगाराला मोठ्या पगार सोडून द्यायचे माझ्या कोकण नाही कोणी बा बाबा गेले नाही काय आणि म्हणून अनेक वेळा तर मला ते माझे काम नाही गेले पगार येत नाही काढायचं मला फोन नाही करायचं फोन नाही करायचं पान काढत नाही म्हणून जे आले त्याला घेऊन जाईल जे आले माझ्यासोबत त्याला घेऊन काम करेल ज्याला तुमचा अनेकांना माणसं पण दिलं अरे काढून मार मला या असं बसा वरून उतर नाही खाली तिथं पाय ओढून काही तरी आपली पुण्य आपल्या बापदादाची पुण्य काय आहे काय त्याच्या भरोशावर आपण आहे ना सांग त्याच्या भरोशावर आपण या महाराष्ट्रात नोकरीवर आहे ना